tan क्यूब थीटा इज इक्वल टू tan थीटा, बरोबर आहे का? ठीक आहे. सो tan क्यूब थीटा मायनस tan थीटा, बरोबर. आणि इथे 3 tan थीटा नाही का, सॉरी 3 tan थीटा इज इक्वल टू 0, राईट. सो tan थीटा कॉमन आला. एकच सेकंड ना, आलं, केलंय रेकॉर्डिंग मधलं केलंय. tan स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0. कोणीतरी हे करून पाठवलं होतं मला, आय थिंक, की हे चेक करा ना सर बरोबर आहे का, आणि मी ते त्याला सांगितलं करेक्ट केलंय म्हणून. तूच पाठवलं होतं का आदित्य? सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan, सॉरी, √3 चा स्क्वेअर. नाउ tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan पाय बाय 6 स्क्वेअर, नाही पाय बाय 3 पाहिजे. cos 60 is √3, tan 60 is √3, करेक्ट. सो tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर पाय बाय 3. नाव कुठला फॉर्म्युला वापरा? tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा, बरोबर आहे ना? बाकी येईल का करता योहान? नाही चालत. कुणी कमी नाही करायचं, काही यातनं कॅन्सल करताय. काल मी एकीला बहुतेक कुणाला तरी हे दाखवलंय करून, नाव नाही माहिती त्या मुलीचं. हा, मी तिला आज आणखीन एक मेथड पण सांगणार आहे. दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत बरं का, म्हणून मी सगळं दाखवतोय सगळ्यांना काय काय आपण करू शकतो ते. येस, बघा पुढे जाऊ. कॅन्सल इज नॉट अलाउड ॲट ऑल. आता इथे बघा, cos थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1. आता याच्यात सुद्धा कॅन्सल होतं, मी काल दाखवताना कॅन्सल केलंय. पण बघा, साइन थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos थीटा, बरोबर. ठीक आहे. सो बघा, साइन थीटा, सॉरी 2 साइन थीटा बाय 2 आणि cos थीटा बाय 2 इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. हे पण इथे सुद्धा साइन थीटा कॅन्सल होऊ शकतो, म्हणून एक सोल्युशन येईल. हा, ठीक आहे. पण काल कोणी मला प्रश्न विचारला होता, मी त्याला करून दिलं होतं. मुलगी होती कोणतरी. -2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. असं पण करता येईल. 2 साइन स्क्वेअर साइन थीटा बाय 2 कॉमन काढला, cos थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. सो बघा, 2 साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0 and cos थीटा बाय 2 मायनस साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. याची वर्कशीट हवी आहे का तुम्हाला? काय रे पोरांनो, काम करायचंय का याच्यावर? हवी आहे का तुम्हाला? सो साइन, हा, साइन थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. आता याच्या पुढे तुम्हाला येईल का? आणि इथे काय होईल? cos थीटा इज इक्वल टू 0. कारण हे cos थीटा आपण असं लिहूया, किंवा असं, सॉरी हे असं नाही, सॉरी, cos थीटा इज इक्वल टू साइन थीटा बाय 2 असं होईल, सॉरी. अँड देअरफॉर tan थीटा बाय 2 इज इक्वल टू 1. राईट और रॉंग? बरोबर आहे का? सो tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा, देन थीटा इज इक्वल टू n पाय, हा, प्लस और मायनस अल्फा येईल, tan स्क्वेअर होईल. काय नुसता tan थीटा चालणार आहे इथे? काय रे पोरांनो, tan स्क्वेअर होईल नाही ना? प्लसच फक्त लिहायला पाहिजे ना, प्लस. हो की नाही पोरांनो? येस और नो? येस, फक्त प्लस. येस, अल्फा. सो थीटा बाय 2 इज इक्वल टू n पाय प्लस पाय बाय 4. एम आय राईट? करेक्ट आहे का? सो मल्टिप्लाय केलं मी, थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस पाय बाय 2 इज युअर फायनल आन्सर. येस और नो? आणि इकडे काय होईल? थीटा बाय 2 इज इक्वल टू
काय रे पोरांनो, n पाय म्हणजे थिटा इज इक्वल टू 2n पाय. सगळ्यांना गणित कळलंय? काही डाऊट नाहीये? सगळ्यांना गणित कळलंय? ग्रेट. चला 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 पटपट लिहा. चला झालंय, पुढे जाऊया. नक्की बघा. आता याच्यात मिसलेनियस सच काही नाहीये, पण मी थोडीशी आहे ना अवघड गणित घेतो तुमची आणि तुम्हाला जरा हे शिकवतो. याच्यात मिसलेनियस नाहीये, पूर्वी होता, माझं तेच डोक्यात आहे. ऍडिशनल फॉर्म्युले देतोय तुम्हाला, हे सम्स देतोय बघा. 4 sin x cos x प्लस 2 sin x प्लस 2 cos x आणि प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? सो पहिले दोन टर्म मधनं मी काय करेन, 2 sin x कॉमन काढेन इंटू 2 cos x आणि प्लस 1. इकडनं प्लस 1 कॉमन येईल आणि 2 cos x प्लस 1 इज इक्वल टू 0. मग 2 cos x प्लस 1 and 2 sin x plus 1 is equal to 0. Therefore, 2 cos x plus 1 is equal to 0 and 2 sin x plus 1 is equal to 0. So cos x is equal to minus 1 by 2 and sin x is equal to minus 1 by 2. बाकी तुम्ही करण्यास समर्थ आहात. येईल ना? काय रे पोरांनो, येईल का नाही येणार? येस पोरो, जमेल का? चला पटकन करा आणि फायनल आन्सर सांगा मला. लगेच आत्ता करायचंय तुम्ही, लगेच आत्ता करायचंय तुम्ही. झालंय का? लिहून झालं की उत्तर लिहून टाका तिथे. कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा नाही रे, फक्त थिटा. कॉस थिटा कसं काय होईल ते
पहिलवान आणि एक्स आहे, एक्स इज इक्वल टू होणार ना, एक्स इज इक्वल टू होणार ना मित्रा, थीटा नाही होणार ना इथे, आता गडबड करू नका. 2n पाय प्लस और मायनस 2π/3 होणार मित्रा, चुकलं तुझं, 2π/3 होणार. बघ बरं, चेक कर कुठं चुकतंय का. मी करून दाखवू का. बर चला, हे बघा, एक एक मिनिट. आता कॉस एक्स इज इक्वल टू कॉस पाय मायनस π/3, बरोबर आहे ना. कॉस एक्स ची व्हॅल्यू आहे, सो कॉस एक्स इज इक्वल टू कॉस 2π/3 होणार. आणि मग मित्रा एक्स इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2π/3 होणार का नाही होणार. काय आदित्य, एम आय राईट और रॉंग. येस बोल. कारण कॉस सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो ना. अरे त्या सगळी शांतता झाली. पाय प्लस π/3, अरे पाय प्लस कसा होईल आदित्य, मी इथे मायनस करणार ना, हा 60 झाला ना, पाय मायनस π/6 होणार ना आदित्य. प्लस कसा काय होईल, थर्ड क्वाड्रंटला गेला तर प्लस होईल, हो ना मित्रा. गडबड करतोयस तू. आणि कंपल्सरी नाही दोन्ही एकाच क्वाड्रंटला असले पाहिजे. इथे तुझं बरोबर आहे लॉजिक साइन मध्ये, की इट शुड बी साइन पाय प्लस π/, आणि π/6 परत तिथे π/3 लिहिलंय आय थिंक. चेक कर, अँगल गडबडतोयस तू. रुचा तुझं काय आलंय, पार्थ तुझं काय आलंय, बोला. x इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n, 7π/6 इज युअर फायनल आन्सर. 4 कुठून आला तुम्हाला, म्हणजे कळलंच नाहीये गणित ते, अजूनही कळलेलंच नाहीये. बोला, हे कळलंय का नाही कळलंय, लवकर सांगा, बोला. मग तुमचं उत्तर चुकतायत का जर तुम्हाला कळलंय तर. सायली अडसूळ कुठे चूक झाली, तुम्हाला एक परत एकदा समजावून सांगतो, नीट बघा. मला कॉस -1/2 दिलाय, म्हणजे पहिला कॉस मायनस कुठे मिळेल तर मला सेकंड क्वाड्रंट मध्ये मिळेल आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग पहिला कोण असेल, इनिशियल कोण असेल, सेकंड क्वाड्रंट. दुसऱ्या याच्यात मायनस साइन कुठे असतो, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटला. सो पहिला कुठे मिळेल तर इथे मिळेल, म्हणून हा पाय प्लस झाला आणि हा पाय मायनस झाला, बरोबर आहे का. समजलेत का अँगल, काहीच काही करताय राव तुम्ही अजूनही. हा डेंजर नाही. हे सॉरी काय, लक्ष द्या, इथेच चुका होतात. ओके, झालंय सगळ्यांचं, पटकन लिहून झालंय. जेडेन्सी कमॉन फास्ट. नाही चालत, नाही चालत, चुकीचा आन्सर, 0 मार्क गणिताला. कनक. आणि थर्ड क्वाड्रंटला का घ्यायचा, हा मला पहिला प्रश्न तुला आहे, की थर्ड क्वाड्रंट मध्ये का घ्यायचा. मी काय सांगितलं होतं, तो जिथे पहिल्यांदी सापडेल त्या अँगलला, मी काय सांगितलं, जो तिथे पहिल्यांदी सापडेल, पहिला म्हणजे फर्स्ट तुम्हाला तिथे त्याची, समजा आता इथेच निगेटिव्ह होती, -1/2 होती, ती पहिली कुठे सापडली तर सेकंड क्वाड्रंटला, तोच घ्यायचा, दुसरा घ्यायचाच नाही. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला 0 मार्क देणार आहेत ते.
कारण तसं होतच नाहीये. आता दुसरं तू जे म्हणतेस ना, हा, पण घेतलंसच का आदित्य? माझा हाच प्रश्न आहे. तुम्ही घेतात कसं? मी सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवत नाही याचा अर्थ. पहिला जिथे अप्रोच होतो ती व्हॅल्यू पहिली कुठेही होऊ दे, मग फर्स्ट क्वार्टर मध्ये होऊ दे, सेकंड मध्ये होऊ दे, थर्ड होऊ दे. आता सायन्सच्या बाबतीत बघा, थर्ड मध्ये पण मायनस आहे, फोर्थ मध्ये पण मी घेणार तो थर्ड क्वार्टर मधलाच घेणार, कारण फर्स्ट मला तिथेच अप्रोच होते व्हॅल्यू निगेटिव्ह -1/2. एम आय राईट ऑर रॉंग? आणि हेच मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, तुम्ही तिथेच चुकताय. ओके, आता पुढचं गणित आहे sec² 2x इज इक्वल टू 1 - tan 2x. बोला काय करणार सांगा. अतिशय सोपं गणित आहे. मी केल्यावर तुम्हाला वाटेल अरे हे असं होतंय. चला, येतंय का तुम्हाला? आणि कळत नसेल तर बिंदास सांगा, सर नाही जमत आहे, करून द्या, वेळ घालवायला नको आपण. चालेल का? सर ते नाम काय माहे, काय म्हणजे काय? आता ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी दाखवतोय. 1 + tan² 2x इज इक्वल टू 1 - tan 2x. Just go through it. Just go through it. Okay. 1 cancel झाला. So tan² 2x is plus tan 2x is equal to 0. Now tan 2x plus 1 is equal to 0. Tan 2x is equal to 0 and tan 2x is equal to -1. मी डायरेक्ट केलं थोडंसं. So 2x is equal to n pi. X is equal to n pi upon 2. आणि tan 2x is equal to tan of बघा बरं, tan of पाय -π/4, कारण सेकंड क्वाड्रंटला पहिल्यांदा मला निगेटिव्ह सापडेल तो. सो tan 2x is equal to tan 3π/4. So 2x is equal to n pi plus 3π/4. आता मुलांनो, तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की 11वीला ज्यांनी लक्ष दिलं नाही ना, आणि काही मुलांनी तर ट्रिग्नोमेट्री लिहूनच घेतली नाही, ही तर हॉरिबल गोष्ट आहे. काय आता सुद्धा बसलेत 12वीला महाभारत, ते काय येणार आहे ना, कपाळ काही येऊ शकत नाही. तुम्हाला तेच सांगतोय. आता तुम्हाला एक एक गोष्टी मी सांगत होतो ना मागच्या वर्षी, त्या पट्टी 11वी सगळी 12वीला उपयोगाची आहे, सगळी. आणि 11वीला कॉलेजमध्ये आलो म्हणून मी अभ्यास करणं नाही, इथे सगळे चुकले. बोला, नाहीये का इथे? आपण 11वीच वापरतोय ना, फक्त 12वीतला थोडासा कन्सेप्ट आहे, बाकी 11वी ते बेस येतात. येस, बोला. योहान घेतलंय का गणित? बाकीच्यांचं आलंय का? पार्थ, तुझं उत्तर आलंय का? कनक, आलं का उत्तर? येस. तन्वी, मधुरा, मल्हार, तुझं काय आलं? ठीक आहे बाबा, नको उत्तर देत मल्हार. माझा मित्र काहीच जात नाही, हे लक्षात ठेव.
नुकसान तुझं आहे. साइन 2x. अरे तुझं नाही चाललंय, मल्हारला विचारलं होतं. तू होमवर्क पाठवत नाही काय की नाही, तू होमवर्कच पाठवत नाही. चला आता कसं करायचं, अनेक प्रकारे याला करता येईल. कळलंय का? बघा, मी ह्याला आणि ह्याला एकत्र घेतो. साइन 2x प्लस साइन 6x. हे तुमच्या पुस्तकात गणित नाहीत, मी बाहेरची गणित करून घेतोय कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. सो 2 साइन 8x अपॉन 2 आणि कॉस मायनस 4x अपॉन 2 प्लस साइन 4x इज इक्वल टू 0. सो 2 साइन 4x बरोबर आहे का, आणि कॉस 2x, कारण मायनस कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा प्लस साइन 4x इज इक्वल टू 0. साइन 4x आणि 2 cos 2x plus 1 is equal to 0. So sin 4x is equal to 0 and cos 2x is equal to minus 1 by 2. So मी डायरेक्ट करतोय, तुम्ही मधले फॉर्म्युले वगैरे लिहाल. n pi x is equal to n pi upon 4 आणि इकडे 2x is equal to 2n pi plus or minus पाय मायनस पाय बाय 6 ना, म्हणजे 5 पाय बाय 6. बरोबर का रे पोरांनो? येस. सो x इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस 5 पाय अपॉन 12. चला पटकन सांगा, हे झेपलंय का नाही झेपलंय? 5 नाही सॉरी इथे चुकलं, 3 पाहिजे, 3 पाहिजे, 3 पाहिजे, बरोबर 3 पाहिजे, 3 पाहिजे, सॉरी 3 पाहिजे. 3 पाहिजे, 2 पाय बाय 3 ना, हे काय पाय मायनस पाय बाय 3, पाय बाय 3 म्हणजे 60 ना, 2 पाय बाय 3 पाहिजे, म्हणजे इथे फक्त पाय बाय 3च राहील. सॉरी सॉरी मी गडबड केली आता. येस, पटापट सांगा, पटापट सांगा. बोला, झेपला असेल तर सांगा सगळ्यांनी. आता तुम्हाला होमवर्कला देतोय, ही गणित तुम्ही होमवर्कला करालच, मला डाऊट नाही त्याच्यात काही. बघा, 2 गणित होमवर्कला आहेत. 2 tan x मायनस कॉट एक्स आणि प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि थर्ड कॉट एक्स प्लस tan x इज इक्वल टू 2 कोसेक एक्स. ओके, आज आणि क्वेश्चन बँक देतो, प्रॅक्टिस खूप पाहिजे तुम्हाला याची. लिहून झाला असेल तर प्लीज टाईप करा झेड. लिहून झाला असेल तर प्लीज टाईप करा झेड. ओके, आता हेडिंग द्या पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स, पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, पोलर कोऑर्डिनेट्स काय आहेत बघूया आपण. कुठलीही सिस्टीम घ्या, त्याच्यामध्ये एक पॉइंट क्वाड्रंट मध्ये असतो, त्याचा मी जोडला त्याला ओची म्हणजे ओरिजिनची. दिस इज पी पॉइंट एक्स कॉमा वाय
आणि याला कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतात. ठीक आहे, तिथून मी परपेंडिक्युलर काढला, दिस इज आर, ओपी इज आर, आणि हा थीटा झाला. क्लिअर आहे? दिस इज एक्स अँड दिस इज वाय. वी हॅव ऑलरेडी सीन दिस. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मागच्या वर्षी हा कन्सेप्ट शिकलो होतो आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा परत एकदा कन्सेप्ट वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे, सो नाव कॉस थिटा इज इक्वल टू, एकच मिनिट, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर आणि साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन आर. सो एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. हो, मी हे तुम्हाला शिकवलेले आहे, पण तरीही पुन्हा एकदा मला शिकवणं भाग आहे, कारण आपल्याकडे दुसऱ्या क्लासला होते ना, यावर्षी आपल्याकडे आलेले जॉईन झालेले हे पण आहेत, त्यामुळे मला सगळं शिकवलं पाहिजे. ठीक आहे, सो कार्टेशियन फॉर्म इज एक्स कॉमा वाय. कार्टेशियन कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट्स. आता पोलर कोऑर्डिनेट्स काय? पोलर कोऑर्डिनेट्सला आर आणि थीटा याच्यामुळे व्हॅल्यू बदलतात, म्हणून ते महत्वाचे. सो पोलर कोऑर्डिनेट्स मी हे जेई ला शिकवलं होतं नाही का रे पोरांनो, 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये. येस, बरोबर आहे. जे त्याला बसले होते त्यांना हे यायला पाहिजे. सो आर आणि थीटा विल बी पोलर कोऑर्डिनेट. क्लिअर? परफेक्टली ऑल राईट. हो आहे ना, पण आपण जेई शिकलो होतो 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये. आज आपल्याला सर्कल घ्यायचंय ना पोरांनो. काय रे, सर्कल चालू आहे ना आपलं जेईचं. येस. पार्थ किंवा उजस, मला आज रात्री जेईचा अभ्यास कसा करायचा याच्यावर जरा एक 5 मिनिटं सांगायची आठवण करा. कारण पुस्तक कसं वापरायचं, आर्यनचं पुस्तक आणलं असेल तर ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला गाईड करतो. आणि आज लेक्चरच्या वेळेस ते आर्यनचं पुस्तक जर घेतलं असेल ते बरोबर ठेवा. ठीक आहे, मग झाल्यानंतर आपण बघूया कसं काय करायचं. लिहून झालं सगळ्यांचं? हे लिहून झालं सगळ्यांचं? हे तुर्या लिहून झालं का? तुर्या कुठे आहे का नाहीये? तुर्या काय बे? नाहीये बहुतेक. ओके, साइन रूल बघा. साइन रूल बघूया आपण. ठीक आहे ना, बघा साइन रूल. ठीक आहे, महत्वाचं आहे हे, एकदम महत्वाचं. पहिल्यांदा मी तो साइन रूल काय आहे हे लिहून देतो. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r. पण हा जो फॉर्म्युला आहे इज इक्वल टू 2r तो फक्त जेई ते पुस्तकात तुम्हाला एवढाच आहे फॉर्म्युला. बघा एकदा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एवढाच फॉर्म्युला आहे, दिसतोय का? टेक्स्टबुक मध्ये एवढाच फॉर्म्युला आहे, याच्यावर नाहीये. बरोबर? ठीक आहे. ओके, आता हे कसा लक्षात ठेवायचा ते मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगतोय. बघा, एक पॉइंट कायम इकडे घ्या, 0,0. आता याच्या मागचं थोडस कन्सेप्च्युअल लॉजिक सांगतो. सपोज दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी ट्रायंगल. ठीक आहे, सो असाच आणि ट्रायंगल काढायचं बरं का. कनक असाच ट्रायंगल काढायचा, त्याला एक वे असतो प्रूव्ह करायचा, म्हणून तसा काढायचा आहे. ठीक आहे ना कनक? ठीक आहे, लक्षात ठेवायला एकदम सोपं सांगतोय. बघा, ए च्या अँगल ए च्या समोरची साइड ही स्मॉल ए, म्हणजे लेंथ ऑफ बीसी इज स्मॉल ए, लेंथ ऑफ एसी स्मॉल बी, या कॅपिटल बी च्या समोरची स्मॉल बी. हा कन्सेप्ट आहे बरं का. एक्झॅक्टली तोच कन्सेप्ट आपण आता इथे वापरणार आहोत. मी इथे केला. ठीक आहे, हा इथे लिहिलं मी सी, इथे लिहिलं मी ए आणि इथे लिहिलं मी बी. ठीक आहे,
ही बाजू काय झाली, सी झाली की नाही, काय रे पोरांनो, ही बाजू काय झाली ए झाली की नाही, आणि ही बाजू स्मॉल बी झाली. बरोबर, लक्षात ठेवायला अगदी सोपं. बाकी बाकी ऐका, मी लक्षात कसं ठेवायचं हे शिकवणार आहे. बाकी तुम्ही काय करायचं सांगतो. एकच मिनिट, मी पहिला परपेंडिक्युलर काढली लाईन, ठीक आहे. बाकी तुम्ही पुस्तकातनं सगळं लिहायचं आहे, प्रूफ. कळलंय का, कन्सेप्ट तोच आहे, काही वेगळं सांगितलेलं नाहीये. फक्त भाषा जी आहे त्यांची, लँग्वेज जी आहे ती तुम्ही त्यातली वापरा. बाकी कन्सेप्ट कळण्यासाठी हा वापरा. सगळ्यांना कळलंय? कळलंय का सगळ्यांना? सगळ्यांनी वहीमध्ये आज तो बाकीचा पुस्तकातला सगळा लिहायचा आहे. ठेव. हा, ठीक आहे. प्रूफ आहे ते आहे असं असं पाठ करायचं. त्याच्यात तुमचे शब्द, तुमची वाक्य अजिबात घालायची नाही, हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर, समजलं? येस बोला, कळलंय का? ओके, बघा कसं करणार. आता ह्या बी चे कोऑर्डिनेट्स काय होतील, कोणी सांगेल? बी चे कोऑर्डिनेट, दिस इज एक्स ऍक्सिस. बी चे कोऑर्डिनेट्स काय होतील? बोला, बी चे कोऑर्डिनेट्स काय? इशिता कदम, बी चे कोऑर्डिनेट सांग. भार्गव, बी चे कोऑर्डिनेट सांग. C,0 अगोदरच पार्थ लिमयने सांगितलं, C,0, कारण हे डिस्टन्स सी आहे म्हटल्यानंतर ऑन एक्स ऍक्सिस y कोऑर्डिनेट विल बी 0. व्हेरी सिंपल. आता इथे एक आपण अँगल ए घेतलाय असा, ठीक आहे. सगळ्यांना झेपलंय काय केलंय हे? ह्या ट्रायंगल मध्ये म्हणजे ह्याला नाव दिलं एम, या पॉइंटला एम, ठीक आहे. इन ट्रायंगल ACAMC. चला, कोणाला कळलं नाहीये हे काय काय लिहिलंय ते लवकर बोला, कारण हे तसं टफ आहे, त्यामुळे कळलं पाहिजे. लक्ष द्या आणि पूर्ण. चला, काय पोरांनो लवकर बोला, काय पोरांनो लवकर बोला. अरे तुम्ही नाही बोललात तर मी काय पुढे जात नाही बरं का, इथेच थांबणार आणि डिक्लेअर करून टाकतो त्यांना कळलंय म्हणून. गौरव साळुंके, आयुष घोष, ओके, कळलंय, ठीक आहे. मग मी पुढे जातो. मग हेच तर विचारतो, कळलंय का तुम्हाला? इन ट्रायंगल AMC. हा, आता बघा हा किती होईल मधला. हा बघा, थोडस आपण याला जाऊया. बघा, कॉस ए इज इक्वल टू कॉस ए इज इक्वल टू, आता कॉस ए म्हणजे साइडची बाजू आहे ती, हा म्हणजे AM, थोडक्यात एक्स धरूया आपण. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. आणि जर कळत नसेल तर मी हे बदलतो कलर, एक्स आहे हा वाय आहे. बरोबर आहे का? हा एक्स अपॉन बी, बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट काय झाला याचा? बी कॉस ए. एम आय राईट ऑर रॉंग? बी कॉस ए. येस, मला रिस्पॉन्स देत जा, हे तुम्हाला कळलंय की नाही मला कळत जाईल. साइन ए इज इक्वल टू वाय अपॉन बी. सो वाय इज इक्वल टू बी साइन ए. अगदी सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला. काहीच अवघड नाही केलेलं मी, हे कुठेच तुम्हाला अवघड जाईल असं काहीच केलेलं नाही. बरोबर, बरोबर का? येस बोला. हा, येस, सगळ्यांना कळलंय? व्हेरी गुड. आता मी काय करीन, त्या कोऑर्डिनेटला पॉइंटला नावं देईन. नावं काय असतील? बी कॉस ए आणि कॉमा बी साइन ए. बरोबर आहे का? पुस्तकात साइन रूल वेगळ्याच पद्धतीने दिलेला आहे, बरोबर आहे का? हो ना? येस पोरांनो, हा कोसाइन रूल प्रूव्ह करण्याचे हे दिलेले आहे. ही प्रोसेस कोसाइन रूल साठी दिलेली आहे. चेक करा एकदा, मी सांगतोय ते खरंय की नाही. हो की नाही रे पोरांनो? बोला. हा, तर आता दोन्ही ऍक्च्युली मी एकाच याच्यात शिकवायचा प्रयत्न करतोय, म्हणून तसं घेतलेलं आहे तुमचं. कळलंय का? दोन्ही एकाच याच्यात घ्यायचा प्रयत्न करतोय. मग ठीक आहे,
मी साइन रूल पेक्षा कोसाइन रूल जास्त लवकर समजेल तुम्हाला, तोच सांगतो. हा, एक सेकंड फक्त तुम्ही त्याला कोसाइन रूल फक्त द्या ना. हा, मी तो शिकवून टाकतो. म्हणजे काय होईल माहिती का, तुमच्या डोक्यात कन्फ्युजन नको म्हणून, नाही तर अदरवाईज ते करता येतं प्रूफ ह्याच्यावरनं सुद्धा. ओके, कळलंय का? हे परत बडबड, हे गडबड नको रे व्हायला, बाकी काही नाही. आता बघा, एसी लेंथ, कारण मी हे वेगळ्या पद्धतीने शिकवायचो. कारण हे बघा, मी तुम्हाला आर डी शर्मा वरून शिकवतोय आणि तुमच्या पुस्तकात वेगळं दिलेलं आहे, त्यामुळे हे कन्फ्युजन नको म्हणून मी आता बदललंय. नाही तर कोणाला तरी वाटेल मी असं मध्येच का बदललं. ओके, लेंथ ऑफ एसी इज इक्वल टू बी, आणि लेंथ ऑफ एसी दुसऱ्या मार्गाने सुद्धा मी काढू शकतो. बघा, डिस्टन्स ऑफ एसी इज इक्वल टू, बघा काय आहे दिलेलं, काय दिलंय, डिस्टन्स ऑफ ए बी पण काढता येईल. हा ठीक आहे, डिस्टन्स ऑफ ए बी, ठीक आहे, सी ए बरोबर आहे. एकच सेकंड जरा काय आहे. ओके ठीक आहे, म्हणजे मी कॅल्क्युलेशन वेगवेगळे करतोय म्हणून मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवलंय. येस, ओके, हा डिस्टन्स मिळाला आता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, आता इथे आपण असं करूया, 2 मिनिटं. हा, 2च मिनिटं. कॅल्क्युलेशन येस, ओके ठीक आहे. हे न करता आपण हे करूया. थांबा, मी कोसाइन रूल सांगतोय ना, आणि साइन रूलचा ह्याच्यावरनं जायला पाहिजे म्हणून मी काय घेतलेत नावं बघूया आपण. ओके, बीसी, लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू ए घेतलाय आपण, बरोबर आहे का? लेंथ ऑफ बीसी इज ए. आता डिस्टन्स ऑफ बीसी पाहिजे, सॉरी, डिस्टन्स ऑफ बीसी इज इक्वल टू, कारण ते त्याला साठी लागतं. येस, बाय डिस्टन्स फॉर्म्युला बघा. हा, इकडे सी मायनस बी, हे बघा, सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी 0 मायनस बी साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर, डिस्टन्स फॉर्म्युलाने केलेलं आहे. ठीक आहे का? आता बघा, थोडक्यात बीसी स्क्वेअर इज इक्वल टू, हा हे काढला, आणि सी स्क्वेअर मायनस 2 बीसी कॉस ए, कॉस ए, बरोबर आहे का? आणि प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए, आणि प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, सो बीसी काय आहे, ऑलरेडी ए दिलेला आहे. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, सी स्क्वेअर मायनस 2 बीसी कॉस ए प्लस बी स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. नाव ए स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर minus 2bc cos a will be your first cosine rule. Will be your first cosine rule. Check it. चेक करा पुस्तकातून तुमच्या. चेक करा पुस्तकातून तुमच्या. येस, बोला, पटकन बोला. झालंय का तुमचं? कळलंय का तुमचं? तुम्हाला ज्यांना ज्यांना कळलं नाही त्यांनी परत एकदा सांगा, मी परत समजावून सांगतो. साइन रूल घेतोच आहे, जरा काय झालं, मी वेगळ्या पद्धतीने गेलो.
म्हणून जरा थोडी इकडची तिकडे झालं, बाकी काही झालं नाही. साइन रूल घेतोच ते तुमचा. येस, चला पटकन सांगा मला. हो हो, करणार ना, करणार ना, करणार ना. रिपीट. येस, बघा कोसाइन रूल आहे हा, जरा तात्पुरता विसरून जा, कारण ते मी मिक्स केलं सगळं. तात्पुरतं विसरून जा. कोसाइन रूल आहे. मी एक ट्रायंगल घेतला ए बी एंड सी. समोरच्या साइड्सची लेंथ म्हणजे ज्या अँगल आहे त्याचा थोडक्यात आपण स्मॉल व्हर्जन घेतो. कॅपिटल बी स्मॉल बी, कॅपिटल ए स्मॉल ए, कॅपिटल सी स्मॉल सी. बरोबर आहे का? सो 0 0 सी 0 आणि बी कॉस ए बी साइन ए. ठीक आहे. इन ट्रायंगल एएमसी आपण त्याचे कोऑर्डिनेट सी चे कोऑर्डिनेट मिळवले. सगळ्यांना कळले? लक्षात कसं ठेवायचं कळलंय का? येस, सगळ्यांना कळलंय? ओके, ग्रेट. आता इथपर्यंत कळले, म्हणजे हे कोऑर्डिनेट्स मिळाले. मी काय केलं, ऑलरेडी मला लेंथ काय दिले, बीसी इज ए दिले. बरोबर आहे का? नंतर बीसी त्यांनीच परत मी काय केलं, डिस्टन्स फॉर्म्युलाने काढले. सो डिस्टन्स फॉर्म्युला बीसी दिलं, ए स्क्वेअर आहे ते, आणि डिस्टन्स फॉर्म्युला एक्सपांड करून बघा ह्यातून आणि ह्यातून बी स्क्वेअर कॉमन आला. कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर म्हणजे 1, म्हणजेच थोडक्यात ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 बीसी कॉस ए असा कोसाइन रूल आपल्याला मिळाला. आले लक्षात सगळ्यांच्या? कळले? लक्षात आले का? लक्षात सगळ्यांच्या? आता कळले का? नो डाऊट. बोला, डाऊट आहे का नाहीये? नो डाऊट. येस, परफेक्ट. आता त्यातलंच दुसरं परत एकदा करायचंय. त्या ट्रायंगलला रोटेट करा, ट्रायंगल रोटेट करा. ठीक आहे. आता इकडे काय घ्यायचं आपण बघा, ए बी आणि सी. बरोबर आहे? त्याच्यात 3 फॉर्म्युले आहेत ना, इकडे एक्स इकडे वाय. परपेंडिक्युलर काढली. ठीक आहे. इथे आपल्याला काढायचंच आहे. हा सी होईल, हा बी होईल, हा ए होईल. कोऑर्डिनेट्स किती झाले? ए कॉमा 0 झाला, इकडे 0 कॉमा 0 आहे. बरोबर आहे का? सगळ्यांना कळलंय का? त्याचे कोऑर्डिनेट्स कडे आपण इथे बी घेतला. ठीक आहे. सो कॉस बी इज इक्वल टू एक्स अपॉन सी. सो एक्स इज इक्वल टू सी कॉस बी, आणि साइन बी इज इक्वल टू वाय अपॉन सी. सो y इज इक्वल टू सी साइन बी. बरोबर आहे? सो सी कॉस बी कॉमा सी साइन बी. ऑलराइट, ऑलराइट. सो आता मगाच लेंथ ऑफ एसी इज इक्वल टू बी दिलेला आहे, आणि डिस्टन्स ऑफ एसी म्हणजे अंडर रूट. करेक्ट आहे ना पोरांनो? तेच करतो ना आपण मगाचपासून. ए मायनस सी कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस सी साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर. कम ऑन, आर यू गेटिंग? सो बी इज इक्वल टू रूट ऑफ, आता थोडं वेगळं केलंय, बाकी काही केलेलं नाही, मायनस 2 ए सी प्लस सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी आणि प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. आज पहिल्या प्रथम माझं वेल ऑर्गनाइज लेक्चर झालं नाही. ठीक आहे, होत आहे. सो दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस, अरे इथे कॉस बी राहिला की, मायनस 2 ए सी कॉस बी प्लस सी स्क्वेअर कॉमन काढला, कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी. बरोबर आहे का? सो दिस इज नथिंग बट बघा, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 ए सी कॉस बी. बरोबर? समजलं सगळ्यांना? कन्सेप्ट तोच आहे, कन्सेप्ट तोच आहे. बरोबर आहे ना? झालंय का लिहून तुमचा? बदल फारसा होत नाही. हो हो, तुम्ही करायचं. म्हणजे काय करायचं? रोटेट करायचं तुम्ही. कुणाला रोटेट करणार? ट्रायंगलला रोटेट कराल.
बरोबर ना, ट्रायंगलला रोटेट करा. येस, बोला. बोला बोला बोला. आत्ता नाही करायचंय. आता नाही, होमवर्कला करायचंय. झालंय का तुमचं? बोला लवकर. झालं असेल ZNC करा, म्हणजे मग मी सांगतो. पुढे चला. आता साइन रूल शिकूया आपण. नाही, वेळ नाहीये. उद्याला साइन रूल होईल. आता वेळ संपली आपली, तर उद्याला साइन रूल होईल. कळलंय का? आणि उद्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सची सुद्धा गणित घ्यायची मला आठवण करा. सॉरी, याची पोलर कोऑर्डिनेटची. हा प्लीज सगळ्यांनी. हा ठीक आहे. थँक्यू अँड गुड डे. आजचं सेशन मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल व्यवस्थित. काही